हा, आपलं जे ओपन मध्ये बुकिंग आहे हां हां त्याच्या रिलेटेड मी कॉल करतो तुम्हाला. हां हां. सो आपण आता पुढचे जे पेमेंट आहे ते कसे प्लॅन करताय? पुढचे पेमेंट प्लॅनचं नाही हो, तुम्ही मला आय तर गेस कुठे एक 10% 10% दिले. 10% दिलेले आहेत, बरोबर. हां. ते पुढचं पेमेंट प्लॅन करायचं नाही हो. पुढचं आता माझं फायनान्शियल कंडिशन नाहीये पुढचं प्लॅन करण्यासारखं. मला ते कॅन्सल करायचे, पण तुम्ही तुमचा लोक. आवाज होतो हॅलो. सर. हॅलो, तुमचा आवाज कट होतोय सर, काय म्हणता? पुढचा प्लॅन पेमेंट प्लॅन करण्यासाठी ना, मला तो रूम घेण्यासाठी मला आता फायनान्शियल कंडिशन नाहीये माझी अशी. तर ते मला कॅन्सल अच्छा, करायचं ऍक्च्युली मग आता रूम. सर आपण कॅन्सल करायचं आहे? हो. अच्छा. हां. सर, जर तुम्ही बघाल तर काही डिव्हिएशन्स वगैरे जर तुम्हाला हवे असतील, आता तुम्ही याच्यासाठी लोन काढणार होतात की सेल्फ फंड करणार होतात? लोन लोन. लोन काढणार होतात. मग बरोबर. आपण लोनसाठी आता कुठल्या बँक सोबत बोलणं केलंय का? बँक सोबत केलेलं, मागेच केलेलं ते ऍक्सिस बँक सोबत. तुम्ही तुमच्याकडेच होते ते ज्यावेळेस हा मी हा बुकिंग करायला आलो, हा. त्यावेळेस काही लोन ते झालेलं नव्हतं त्यावेळेस. काय करता सर आपण? आपला बिझनेस आहे की आपण सॅलराईड आहात? तर मी इकडे सॅलराईड होतो. सॅलराईड आहात. हो. तर आपण दुसऱ्या बँकमधून एकदा बघायचा का प्रयत्न करून? मी तुम्हाला कॉन्टॅक्ट देते, तुम्ही एकदा त्यांच्याशी बोलून घ्या. जर ऍक्सेस कडून नाही होत आहे तर आपण मग L&T फायनान्स आहे आपल्याकडे, HDFC आहे, कुठूनही आपण दुसरीकडून प्रयत्न करू शकतो ना तुमच्या लोनसाठी. ते करू शकतो, पण नेमकं आता फायनान्शियल कंडिशनच नाही हो, अच्छा. की मी घेणार आणि परत त्याचे हप्ते भरत बसणार. किती किती वेळ लागेल तुम्हाला थोडंसं ह्या सगळ्या गोष्टी करायला? मी सांगतोय तर तुम्हाला, ते वेळचं नाही, फायनान्शियल सिच्युएशनच नाही आहे आता सध्या. मग तुम्हाला सर कॅन्सलच करायचं आहे, तुम्ही कंटिन्यू नाही करू शकत? हा. ओके. कारण आपली जी अमाऊंट आहे आपण 10% भरला आहे, बरोबर. तर 20% तर फोरफिट होतं ना सर. म्हणून मी हा. तुम्हाला विचारत होती की तुमचे हे फोरफिट 10% जे पण. होतात ना, मग आता हा, 20% फोरफिट होतात आपल्याकडे, बरोबर. बरोबर. तर मग वरचे 10% मला द्यायला लागतील का आणखी तुम्हाला? नाही, तुम्ही जे 10% दिले ते फोरफिट होईल. ते कोणत्या बेसिस वरती फोरफिट होतात? सर, कारण की ती कंपनीची आपल्या पॉलिसी असते ना, की आपण एकदा ऍप्लिकेशन केल्यानंतर, बुकिंग झाल्यानंतर आपलं 20% पर्यंत फोरफिट होतात. पण आपण 20% तर भरले नाहीयेत, आपण 10% भरलेत. तर ती जी अमाऊंट आहे ती फोरफिट होते. जर तुम्ही कंटिन्यू केलं, काही डिव्हिएशन्स हवे असेल तर ती गोष्ट वेगळी, आपण डिस्कशन करून ते करू शकतो. अच्छा. नाहीच ते करू शकत तुम्ही म्हणताय, हम्म. तर मग ती अमाऊंट फोरफिट होऊन जाईल ना. ती अमाऊंट जेवढी मी 10% जवळपास 4,12,000 जे भरलेले आहेत, ते पूर्ण बरोबर. अमाऊंट जे आहे ते फोरफिट होऊन जाईल. हो. मग ते अमाऊंट जी फोरफिट होते, ते हम्म. अमाऊंट फोरफिट जे करताय तुम्ही, ते मला तुमच्या लेटर हेड वरती द्याल का लिहून, ही अमाऊंट अशी अशी तुम्ही फोरफिट करताय? ते मला असं एकदा चेक करावं लागेल. एक हम्म. सेकंड. कारण तुमच्याकडे सर. एक फ्लॅट बाहेर हा. आलेला, त्यांनी बुक केलेला फ्लॅट, ऍप्लिकेशन वरती तुमच्या साईन हम्म. केलेल्या आहेत. तुमच्यासोबत तिकडे रजिस्ट्रेशन किंवा स्टॅम्प ड्युटी वगैरे काही भरली नाही, तुमच्यासोबत काही अग्रीमेंट झाली नाहीये. आणि तुम्ही सर, जे आपण अमाऊंट जे जी भरलेली ऍप्लिकेशन आहे ना, फॉर्म भरला ना, तुमचं जे अग्रीमेंट कॉपी साईन झाली ना आपल्या ह्याच्यावरती, ते त्याच्यामध्ये या अग्रीमेंट गोष्टी. कॉपी नाही, तो ऍप्लिकेशन फॉर्म आहे तुमच्या ऍप्लिकेशन कंपनीचा. फॉर्म आहे, येस, अग्रीमेंट करेक्ट. तर तुमच्यासोबत, मग त्या तेच फ्लॅटची असतं. अग्रीमेंट काय झाली नाहीये. नाही, ते स्टॅम्प ड्युटीचं रजिस्ट्रेशन नंतर नाही सर, तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्येच ते मेन्शन असतं की असं असं गोष्टी आहेत. या सगळे हे जे क्लॉजेस आहेत ते मेन्शन असतात. तर मग तेच बोलतोय मी, तुम्हाला त्याच अग्रीमेंट ह्याच्यामध्ये फ्लॅटची काय ऍप्लिकेशन. झालेली नाहीये. नाही, अग्रीमेंटचा नाही इथे प्रश्न सर. तर स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचा इथे प्रश्न नाहीये. आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ते मेन्शन असतं. तेच बोलतोय, ते तुमच्या कंपनीची पॉलिसी आहे ना. मस्त. हो, बरोबर. आता वेगळ्या दुसऱ्या, समजा एखाद दुसऱ्या कंपनीची समजा 10% फोरफिट होतील अशी पॉलिसी असू शकते, किंवा तिसऱ्या एखाद्या कंपनीची 15%. सगळ्यांची सर स्टँडर्ड असते, एक हा वीस का? टक्के पर्यंत फोरफिट होतात. हो. हो का? हो. मग मला जे फोरफिट तुम्ही अमाऊंट होते बोलताय ना, ते मला काय करा,
आता 4 लाख रुपये समजा माझे फोरफिट होणार आहे, तर हे एक स्मॉल छोटी अमाऊंट नाही आहे. ते सेकंड क्लास फॅमिली मधून आलेलो आहे मी, आणि ते पैशाची जोड करून इकडून तिकडून ते फ्लॅट बुक केलेला. तर तुम्ही 4 लाख जेवढी भरलेली अमाऊंट फोरफिट करताय बोलताय ना, त्यामध्ये कॅन्सल जर करायचं असेल, परत भेटणार नाहीयेत, मला तुमच्या कंपनीचं लेटर हेड असेल ना, त्या लेटर हेड वरती हे हँड रिटन द्या तुम्ही. मग सर आपण मला मग पुढचं हे करू काय ते. बघा, आता तर ते लेटर वगैरे असंच कंपनी काही असंही देत नाही. अहो ठीक आहे, देत तुमची नाही म्हणजे पॉलिसी तुम्ही लोकांचे 4.25 लाख रुपये तुम्ही घेताय आणि त्याचं मी पैशाची एकदा काही तरी देतच चेक नाही करते. तर नाही, मला ते असं समजतं, थोडंच ते चालेल. ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये मेन्शन्ड आहे ना, म्हणून अहो म्हणते. तुमचा ऍप्लिकेशन तरी फॉर्म मी वन एकदा साइडेड चेक आहे. करते. मी फक्त साईन केलेला आहे, वन साइडेड आहे तो फॉर्म. तुम्हाला मी साईन करून दिलाय फॉर्म, तो बुकिंग केली तेव्हा बरोबर. वन साइडेड तुम्ही फॉर्म आहे. ती काय सांगितलं. अग्रीमेंट नाही कुठली, किंवा कुठे मी ती पैसे. आपली अग्रीमेंट कॉपीच असते सर, जे तुम्ही साईन करता ना, ते जे ऍप्लिकेशन फॉर्म असतो ते तुमचे बुकिंग फॉर्मॅलिटीज तो वन साइडेड फॉर्म आहे. नावावरती तो. मी तुमच्या कंपनीचा त्यावरती स्टॅम्प वगैरे कुठला मला दिला नाही तुम्ही त्यावरती ऍप्लिकेशन फॉर्म वरती. तर त्या फॉर्म वरती स्टॅम्पच नसते. अहो तुमचे साईन पण नाहीये ना कुठल्या कंपनीची, किंवा कंपनीचा स्टॅम्प नाहीये त्या ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला वरती. तुमचं जे हे आहे, तुम्ही जे पेमेंट केलं त्याची रिसिप्ट तर तेव्हा आली असणार आहे बाय रिसिप्ट मेल. रिसिप्ट ज्या दिल्यात तुम्ही, त्या रिसिप्ट मला मेल केल्यात बरोबर. तुम्ही. त्या मेल केलेल्या हो रिसिप्ट वरती, बरोबर. त्यावरती पण सगळ्या त्या तुम्हाला कुठल्या, डिजिटली त्या रिसिप्ट सगळ्या वरती सुद्धा डिजिटलीच तुमच्या होतात सर. कंपनीचे ज्या रिसिप्ट तुम्ही मला दिल्यात ना, त्या रिसिप्ट वरती पण तुमच्या कंपनीचा कुठला स्टॅम्प नाहीये किंवा काही नाही. ती मी इकडे माझ्याकडे कम्प्युटरला बनवून तुम्हाला पाठवू शकतो रिसिप्ट. नाही नाही नाही, असं नसतं सर. आता सगळ्या डिजिटली गोष्टी झाल्यामुळे ते तशी आपल्याला रिसीट मिळेल जेव्हा तुम्ही कुठलीही पेमेंट करता त्याच्यासाठी. सो आयडियली बरं तुमचे जे पेमेंट झाले ते तुमच्या सिटी एव्हेन्यू अशा अकाउंट वरून तुम्हाला ते रिसीट येते, ती ऑथेंटिक असते. बरोबर बरोबर. आणि मी मग एकदा तरी माझ्या टीम ऍप्लिकेशन फॉर्म सोबत जो चेक दिलाय ना करते तुम्ही, की हम्म. ऍप्लिकेशन फॉर्म दिलाय ना, त्या ऍप्लिकेशन फॉर्म वरती तुमच्या कंपनीचे साईन स्टॅम्प वगैरे काय कसे काय का नाही येत ते. त्याची गरजच नसते ना सर, त्या कंपनीनेच बनवलेलं असतं ना, त्याच्यासाठी कंपनीचं स्टॅम्प वगैरे असं काही त्याच्यावरती गरजेचं नसतं. दॅट इज ऑलरेडी अप्रूव्ड अँड एव्हरीथिंग. सो तरी मी तुमच्या या लेटरसाठी एकदा विचारते की विचारा जर विचारा. तुम्हाला असं काही लेटर मिळू शकतं मला का. हँड रिटन आणि लेटर प्रॉपर तुमच्या कंपनीच्या विथ स्टॅम्प मध्ये लागेल, ते फॉरफिट जर हवे असतील तर. हं? कारण ते तुम्ही कम्प्लिटली अनइथिकल तुम्ही पैसे घेतायत माझ्याकडनं. असं नाहीये सर, तुम्ही हो. जेव्हा ऍप्लिकेशन फॉर्म साईन करता तेव्हा तो तुमचा कन्सेंट असतो. कन्सेंट असतो. तर आता ते अकॉर्डिंग कंपनी पॉलिसी अशा गोष्टी आहेत आणि ते स्टँडर्ड आहेत. सगळ्यांच्या अशाच असतात की 20% पर्यंत प्रॉफिट होऊनच जाते. बट अनइथिकल आहे ही गोष्ट, अनइथिकल इलिगल गोष्ट आहे हे. कुठल्याही नाही सर, या गोष्टी कुठलाही नैतिक असतात. लिगली कुठेही बोलत नाही महारेरा की तुम्हाला हे पैसे भरलेले बुकिंग अमाऊंट जे आहे ते परत तुम्ही बायरला तुम्ही देणार नाहीत. महारेरा कुठेही बोलत नाही ते. तुम्ही कम्प्लिटली अनइथिकल इलिगल पैसे घेताय माझ्याकडनं ते. नाही आहे सर असं काही. मी एकदा विचारते तरी की तुम्हाला लेटर मिळू शकते नाही या गोष्टीला. हा. कारण की महारेरा असं आणि कारण जोपर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरत नाही त्यापर्यंत ठीक असतं. ते रिफंडेबल ईओआय जोपर्यंत वगैरे मी करतात ते अग्रीमेंट 45 days. रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी बुकिंग करत नाही झाल्यानंतर तोपर्यंत ठीक असतं ते. नाही सर. जोपर्यंत मी ठीक आहे, रजिस्ट्रेशन तरी स्टॅम्प ठीक आहे. ड्युटी. तुम्हाला असं असं आहे ना कन्सर्न, मी एकदा तरी माझ्या टीमशी बोलून घेते. तुमच्या बघते मग. टीमशी एकदा बोलून घ्या. मी श्वेता मॅडम तुमचे जे रिलेशनशिप मॅनेजर आहेत कोण आहेत त्यांना पण मी सांगितलंय की हे असं असं आहे, आणि तुमचं जे ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही माझे फोरफिट पैसे करून घेणार हे, तर याच्यामुळे मी एकदम डिप्रेशन मध्ये आहे सध्या. त्यामुळे मला आणि एकदा बोलून घेते आणि मग मी कम्प्लिटली तुम्हाला मी सांगते. 10 वेळेस बोलला असेल. मी कम्प्लीट 10 वेळेस 20 वेळेस किती वेळेस बोलला असेल तुमचे जे श्वेता मॅडम आहेत त्यांना की माझी तुम्ही फायनान्शियल त्यांच्याशी सिच्युएशन बोललायत नाही. का या हो बाबतीत? हो हो, बऱ्याच वेळेस ठीक आहे, बोललो ठीक आहे, चालेल. की माझी ठीक आहे, मी एकदा फायनान्शियल विचारून सिच्युएशन घेते, नाहीये. बघून घेते सर, हा आणि मग हा, मी तुम्हाला सांगते. चालेल. ठीक ओके, आहे, थँक्यू. चालेल.